की कौलारू घर बघा कोकणातलं कोकम बनवलं जातं. ते आपण मच्छीमध्ये वगैरे वापरतो. तू गेला मामाच्या बागेत गेला होता ना आंबे काढायला, तिकडे आहे जांभळाचं झाड. हे बघा रायगड आंबे बघा. तर मित्रांनो कधी पण तुम्ही या बीच वरती आला कोटारवाडी बीच वरती तर खाली पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं थेट कोकणातून स्वागत. रतांबे आत पण ते थोडे थोडे वरती आहेत, दिसणार नाही. हे बघा पाठीमागे रतांब्याचं झाड कोकम, आणि इकडे आहे गार्गी, इकडे आरवायकर, इकडे बायको. आणि पिकलेला आंबा बघा झाडावरती मस्त पैकी, एवढ्या लांबून दिसणार नाही, छोटासा आहे. खायला मज्जा येते. तर आता चाललो आहोत आपण कोटारवाडी बीच वरती. 2 दिवस गार्गीला फसवत होतो, आज जाऊया उद्या जाऊया, आणि आज आता जाऊया नको जाऊया, आता जाऊया नको जाऊया, असा करत करत आता निघाला. वाजलेत आता 4:45 आणि जायचंय चालत. 2.5 ते 3 किलोमीटर अंतर आहे. आणि जायसर किती वाजतात काय माहिती, अर्धा 1 तास तरी लागत. हो बघा आहे पण बघा मस्त लाल लाल आंबो झालो. हो बघा दिसता का तुमका? हो बघा असा कलर वाटतं मस्त. झाडावर पिकलेला आंबा खायला एक नंबर. खाया तो वरचो दिसणार नाही एवढ्या लांब, झूम करायला नाही ना. मग चला जाऊया आता डायरेक्ट बीच वरती. चालत जायचं आहे, फटाफट जाऊया. आता पोचलो आपण करंजयवाडी इथे, म्हणजे इकडे अशी करंजयवाडी आहे, त्याच्या खाली मग तिकडे कोटारवाडी आहे. तर चला फटाफट चालत जाऊचा. आरवने आमच्या लोटांगाना घातला नाही ना बीच वरती. श्रेष्ठ नमस्कार. बीच वरती नाही, रस्त्यावर. तेच पण ते कसा पडला याच्या नादात पडलं. तू डीजेचा ऐकून डान्स करत होता, उड्या मारत होता. सगळी ढोपरा बिपरा फोडून घेतला ना त्यांनी गावात. हे बघा मस्त पैकी कौलारू घर बघा कोकणातलं. हे बघ हेच ते फोटो काढला होता तुम्ही. जुना म्हणजे आपला आहे तसाच आहे ते, फक्त चिरे तसेच ठेवले. भारी वाटतं ना ते भट लोकांचं तसंच. एसटी आहे, हे घर आहे ते पागल. करंजयवाडी गिरी करंजयवाडी, या इकडे अशी घर आहेत, इकडे पण आहेत. अरे आमच्या अगोदर चाललं का फास्ट. आरोची गाडी सुसाट आहे. कोलुंगडे निवास हे बघा, हे अशी घर आहे तिकडे. तिकडे पुढे आतमध्ये पण आहेत. झाले चाळे चालू झाले त्याचे. आणि मम्मीच्या मैत्रिणीचं घर आहे बघ. काय इलायला वाटतं आता काय झोपला की काय. बाजूला रे गाडी. आता इकडे बायकोच्या मैत्रिणीचं घर आहे, स्कूल फ्रेंड. इकडे बघा हे नरसिंह मंदिर आहे. नरसिंह मंदिर. काय गेला होतास वटारात की? चला काका काका. अरे धावू नको. ए खाली लावतो तो आंबे काढू. अरे हा या वागेत. हा किती काढलं आंबे? हयात पिकलेले. हा बाप रे भरपूर पडलेत रे. पिके आंबे बघ किती पडलेत. काढलेच नाही तू बरोबर. अरे बाबा बरोबर आंबे काढत नाही वाटत. तो बघ एक पडलेलं बघ. बघ हा हे बघ ते मासे लागलेत ते म्हणून पडतात ते. तेव्हाच तो बोलत होता.
किडीला पडलेलं नाही हो. ती लागलेली होती. तर आता सध्या परत आंब्यावरती माशी आली त्यामुळे आणि फळ पण बघा ना. आंब्याची वाट लागते. म्हणजे माशी बसते ती आंब्यावरती. भरपूर पडले रे एवढी नुकसानीमध्ये कोणतरी बघ. आणि आंब्यावरती ती माशी बसते आणि आंबा पूर्ण खराब करून टाकते. रतांबे म्हणजे बघायचे होते नाही बघा. हिरवा आंबा असला ना तर अगोदर समजत नाही, पिकल्यावरती समजतं. काढ गार. या इकडे बघा रतांबे. समुद्र नाही नदी हे ते. रतांब्याचं झाड आहे, दिसणार नाही का ते बारीक बारीक. नको नको चल चल नको. पप्पा इकडे वाळ होती हा हा इकडे वाळ आहे. पण ती संपली नाहीये. हा वाळ तिकडे आपल्या जिकडे पवनचक्कीवरून कवटाण्यावरून पाणी येतं ना, आता नाही, तो इकडे असा खाली तिकडे खाडीमध्ये जातो. आता नाहीये पाणी. आता पाऊस नाही, पावसात असतो पाणी. भरपूर मेहनत करून हा बघा एक रतांबा काढलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी खास बायकोने. उडकम काढला ना हा बघा, बघून घ्या. आणि याचंच कोकम बनवलं जातं. हे आपण मच्छीमध्ये वगैरे वापरतो. कोकम आगुळ वगैरे बनवतो तर याच्यापासूनच बनवलं जातं. आणि आमच्या आरवला खूप घाई लागलेली आहे. हे तो मम्मीला ओढत घेऊन चाललो पटापट. तुम्ही कोटारवाडी मराठी शाळा आहे. या इकडे असा मळा आहे बघा छान असा. तिकडे जे पाणी दिसतंय ते खाडीचं पाणी. इकडे जीप प्राथमिक शाळा गिरी कोठारवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. इकडे बघा एक जुना महाडीचं घर आहे, खूप छान आहे बघा, कौलारू घर. आणि मेंटेन पण ठेवलंय छान असं. आरव गार्गी गेले पुढे फटाफट, कॉल आला म्हणून थांबलेलो. इकडे पण क्रिकेट मॅच होतात. यावर्षी झाले का माहीत नाही, झाले असतील दिवाळीनंतर होतात आहे ते. असा कोठारवाडी गिरी कोठारवाडी. या इकडे भंडारी समाजाचे जास्त मेजॉरिटी आहे. तिकडे पण कोणतरी भेटले बायकोच्या ओळखीचे. जायपर्यंत आम्हाला उशीर होणार. हे बघा उमराचं झाड बघा काय मस्त पैकी. या इकडे बघा, या इकडे होळीचा मांड आहे. या इकडे कोटारवाडीची होळी असते. हे बघा तोडलेली आहे, होळीचा मांड आहे तो. बघा आरव बघा कसला पळत सुटलाय. एकदा पडलाय डॉपर फोडून घेतलं तरी बघा धावता कसलो तो. दमली का बायको? दमली पोरगी नाही दमली, उचलून नाही घ्या माकाच घे उचलून. इकडे भाजावळ केला नाही बघा, जमीन वाचतात. आता पेरणी चालू होईल ना पाऊस पडला की. इकडे सगळी शेतीचीच जमीन आहे, मळा आहे, भात शेती केली जाते इकडे. निवडून गा बघा. आणि तिकडे पूर्ण ते समुद्र आपला सॉरी खाडीचा पाणी येतो तिकडनं. त्याच्या पलीकडे, त्या पाण्याच्या पलीकडे तिकडे रेडे बांध आहे. जांभळं बघ आरव, हे बघ हे जांभळ्याचं झाड हे बघ भरपूर आहेत. काढणार कसे, लय उंच आहे. तू गेला मामाच्या बागेत गेला होता ना आंबे काढायला, तिकडे आहे जांभळाचं झाड. हे बघा रायगड आंबे बघा, चोकून खायचे आंबे. बिटकी रायगड आंबे भरपूर आहे रे बघ इकडे. किती आहेत तिकडे पण नाही, चोकून खायचे आंबे. आमची नवी बाईवरची मस्त आहे. गोड लागतात ना मस्त. विहीर आहे का काय? विरच असतात. हे डुरो असतो, डुरो पावसात पाणी असतं. करवंदाची झाडे आहेत पण करवंदा धरली नाही.
एका ठिकाणी दिसतो होतं ना बीचवर. येताना बघ येताना पटकन. आता गेली. तर मित्रांनो फायनली आता पोचलो आपण कोठारवाडी बीच वरती. मी किल्ला आणि या इकडे बघा इकडे सुरूची झाड आहेत. तिथे वनभोजन नाही. इकडे आम्ही वनभोजनला यायचं गार्गी. स्कूल मधनं आम्हाला इकडे घेऊन यायची. दिवसभर इकडे राहायचो आम्ही मस्त की सुरूच्या झाडामध्ये जायचो. क्रिकेट विकेट खेळायचा मस्त घरी जायचो. संध्याकाळ झाली की घरी. आणि शेवटला भेळ बनवायचे ना. भेळ मस्त की बनवायचे आणि सगळ्या मुलांना वाटायचे. आम्हाला नाही देत. तुम्हाला कुठे तुम्हाला रिसॉर्ट मध्ये नेतात. साधारण नाही. आम्हाला तिथे स्विमिंग साधारण नाही. आणि प्लेइंग पार्क मध्ये नेतात आणि झू मध्ये. तेच असं वनभोजन करायचं असं म्हणजे जंगला विंगलात न्यायचं मस्त. तरच चांगलं असतं. मी किल्ला बनवणार. आता ते काय काय स्कूल मध्ये मस्त ते जंगलात नेतात. मातीमध्ये कसं खेळायचं ते पण दाखवतात. ते ख्रिश्चन स्कूल तिकडे कोणतरी काहीतरी बांधलंय रिसॉर्ट बांधलंय की. कार्मेल स्कूल मध्ये असतो. तिकडे ओपन जिम पण आहे. अरे टॉवर बिवर उडाला वाटतं. इथे वॉच टॉवर बांधलेला तो. इथे होता ना ते तो वादळात गेला तो परत बांधलाच नाही वाटतं. वादळाने पडलेला हा पाणी भरपूर आहे रे. पूल आहे. भरती आहे वाटतं. ती आहे. हे बघा इकडे बसायला बेंच बिंच आहेत मस्त. मी जिम करायला जिम ओपन जिम बंद झाली. ठीक आहे. ते चेंजिंगचे पण उडाले ते बघ. चेंजिंग रूम बनवले होते ते. ते वादळ आलेलं तेव्हा हे झालं. वादळ आलेलं ना गेल्या वर्षी तेव्हा ते उडालेलं. पण इथे ते ते वॉच टॉवर होता. मागे व्हिडिओ बनवला त्याच्यात तुम्हाला पाहायला भेटेल. थोडेफार पर्यटक आहेत तिथे पाहू शकता तुम्ही. आणि आता भरती आहे आय थिंक. आणि खूप व्हाईट सँड बीच आहे. खूप छान म्हणजे बायको दमली म्हणून आता आराम करते. गाडगी पण दमली आणि आरामचं जिम करते बघा. ते समुद्र आहे. चालून पण दमला नाही आता इथे जिम करतोय. चले ना पप्पा. तर चला थोडा वेळ आता एन्जॉय करूया आणि काळोख पडायच्या अगोदर निघूया. कारण इथे पोचायला आम्हाला आता अर्धा तास लागला ना. अर्धा तास लागला बरोबर. म्हणजे थोडा वेळ आता वाट एन्जॉय मोठी करूया. आहे. चला. मोठ्याला ठेवू दे. अरे मजा आली का. हा, परत नाही. परत नव्हता. हा, तसं करून जावं. तर मित्रांनो कधी पण तुम्ही या बीच वरती आला कोठारवाडी बीच वरती तर खाली पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका.
कारण इथे आहे ना वाळू पायाखालची सरकते जेव्हा लाटा येतात तेव्हा, आणि त्याच्यावर लाटावर तुम्ही खाली पण जाऊ शकता. तर कधी पण जर आलात तर स्वतःची काळजी घ्या, तुमच्याबरोबर असणाऱ्या लोकांची काळजी घ्या, कारण समुद्राची भरती पण चालू असते. आता भरती चालू आहे त्यामुळे लाटा भरपूर येतात आणि पायाखालची वाळू सरकली जाते, त्यामुळे आपण लाटाबरोबर खोल पाण्यात पण जाऊ शकतो. तर कधी आलात तर पाण्याबरोबर कधी अतिरेक करू नका. तर अजून थोडा वेळ आपण एन्जॉय करूया. इकडे थोडं अंग वगैरे धुऊया, वाळू गेले पूर्ण अंगामध्ये. थोड्या वेळाने सनसेट पण होईल, पाहू शकता तुम्ही. आणि हा असा समुद्र तिकडे बघा, लांब लांब वरती शिप आहेत. इकडे आज बरेचसे पर्यटक आहेत. हिडन बीच आहे, आता थोडा थोडा प्रसिद्ध झाला आहे आणि खूप छान असा, म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटरवर आहे हा बीच. आणि त्या साईडला तिकडे रेडेमान बीच तिकडून चालू होतं, इकडून कोटारवाडी. त्या साईडला ते रेडेमान गाव आहे. त्या इकडे थोडं आता इकडे अशी वाळू नाही येणार तेवढी दगडामध्ये. चला मित्रांनो, आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि थोडा वेळ आपण आता एन्जॉय केला ना एन्जॉय नाही अजून करायचं आहे. दीदी वाळू टोपते आता अंगाला आणि चालायचं आता अर्धा तास. हां हां, उद्या पण येऊया, रोज येऊया. विशाल काका येईल तेव्हा येऊया. विजयरुक बीचवर जाऊया. विजयरुक देवगडला कशाला. आणि हा बघा इकडे बुरुज आहे, बुरुज टेहणी बुरुज आहे. ते गेला असेल कोसळला, इकडे ढासळला ढासळला ते बघा. पुढे पण एक आहे, पुढे पण एक आहे. आय थिंक पहिला इकडेपर्यंत समुद्राचं पाणी होतं, त्यामुळे हे असे टेहणी बुरुज होते. म्हणजे समुद्र मार्गाने जो वाहतूक व्हायची ना त्याच्यावर लक्ष ठेवायचं, असं काहीतरी आहे असे सांगतात पूर्वीचे लोक. सो आता चाललो आम्ही घरी, आता अर्धा तास लागेल. आणि आजचा व्हिडिओ आंघोळ करायची आहे, मग आंघोळ करायलाच लागणार आहे. वाळू काढणार कशी, वाळू टोचायला लागली, टी शर्ट जड झालं. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.